सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 211 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी सांगितलेलं तत्त्वज्ञान, ज्या नित्य व अनादी पदार्थावरती अवलंबून आहे, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर, त्याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर अनेक विषयाला आपण स्पर्श केला आणि परमेश्वराने या जीवाकडून केलेली जी अपेक्षा आहे, आचाराच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने, आणि जे स्वतः श्रीमुखीचं तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलेले, जे वचनरूपाने आपल्यापर्यंत आलेलं आहे, सूत्ररूपाने आपल्यापर्यंत आलेलं आहे, त्या सूत्रपाठात जाऊन आपण आचार मालिका, विचार मालिका या सूत्रांचं चिंतन केलं, जेणेकरून आपल्या मनातला न्यूनगंड, भीती, गैरसमज निघून जाईल आणि धर्माप्रती आपल्याला आवड निर्माण होईल, धर्माप्रती आपल्याला ओढ निर्माण होईल, वेद निर्माण होईल आणि त्या अनुषंगाने आपण विचार करून आचार करायला लागू। त्यामुळे आपली विचार दृढता निर्माण होईल आणि परमेश्वर प्राप्तीचा हा आपला जीवन प्रवास सुखकर होईल। या बाजूने चिंतन करत असताना सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्याला तत्त्वज्ञान खूप सांगितलेलं आहे, जीवाच्या हिताचं, जीवाच्या भल्याचं। त्या परमेश्वरांनी निरूपण केलेलं जे श्रीकृष्ण महाराज आहे, श्री दत्तात्रय प्रभू महाराज आहे, श्री चक्रपाणी प्रभू महाराज व श्री गोविंद प्रभू महाराज, सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित असलेले हे सर्वज्ञ, याचे 4 प्रकार आहे परमेश्वराचे। त्या अवतारावरती आपण चिंतन केलं, त्यांचं अलौकिकत्व बघितलं आणि हे बघितल्यानंतर आज आपण मागील सत्संगापासून सर्वज्ञ श्री चक्रप्रभू हे कलियुगातले अलौकिक अवतार कसे आहे याचं चिंतन करत आहोत। खरं म्हणजे परमेश्वरावरती चिंतन करणं, परमेश्वरावरती बोलणं, परमेश्वराला सांगणं एवढं सोपं नाही, पण परमेश्वरच परमेश्वर सांगू शकतो, परमेश्वरच परमेश्वर जाणू शकतो। आणि याच कारणाने, याच गोष्टीने, याच उद्देशाने परमेश्वर अवतार पण घेतात। सृष्टीचा सकळ व्यापार जर शक्तीद्वारे करतात तर परमेश्वराला अवतार घेण्याची का गरज पडली? परंतु परमेश्वर परमेश्वराला जाणू शकतो आणि परमेश्वरच परमेश्वराला सांगू शकतो, प्रकाशू शकतो। म्हणून स्वतः परमेश्वर हे सांगण्यासाठी, हे दाखवण्यासाठी, जीवाला काहीतरी घडवण्यासाठी, योग्यता निर्माण करण्यासाठी, अधिकार निर्माण करण्यासाठी, जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी अवतार घेतात। अनंत अवतार परमेश्वराने घेतलेले आहे, आजही आहे, उद्याही घेणार आहे। परंतु आपल्याला मिळालेला जो अवतार आहे, सर्वज्ञ श्री चक्रप्रभू, हा अलौकिक असा अवतार आहे। त्या अवताराचं वैशिष्ट्य वेगळं पण जर आपण जाणवलं, आपण समजून घेतलं, जाणून घेतलं, तर नक्कीच त्या अवताराविषयी एक आपली वेगळी दृष्टी निर्माण होईल, ओढ निर्माण होईल, वेद निर्माण होईल, आवडी निर्माण होईल। आपल्याला ज्ञान आपण मिळू शकतो। अनेकांना आज ज्ञान आहे, परंतु ज्ञानाबरोबर जर आवडी नसेल तर ते ज्ञान काही कामाचं नाही। आणि नुसतीच आवडी आहे पण ज्ञान नाही, तेही काही कामाचं नाही। ज्ञान असून आवडी असली पाहिजे, आवडी असून ज्ञान असलं पाहिजे। ज्याप्रमाणे ज्ञानेविन वैराग्य काय करावे बापिया, तसं ज्ञानेविन आवडी जर नसेल तर काही उपयोगाची नाही। परंतु ती आवडी परमेश्वराची निर्माण होण्यासाठी, निर्माण करण्यासाठी तो परमेश्वर आपल्याला समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल, लक्षात घ्यावा लागेल। एखाद्याविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या वस्तूविषयी आपल्याला आवडी का असते का, त्याचे आपल्याला किती उपयोग पडतो, ते आपल्या किती फायद्याचं आहे, त्या व्यक्तीने आपल्याला काय केलेलं आहे नेमकं, पुढे जाऊन आपल्यासाठी काय करणार आहे, त्याविषयी आपली आवडी असते। परंतु परमेश्वर आपण न जाणून घेतल्यामुळं, न समजून घेतल्यामुळे परमेश्वराविषयी आवडी निर्माण आपल्याला होणं एवढं सोपं नाही। परंतु परमेश्वराविषयी जर आवडी निर्माण झाली तर कशाचीच आवडी मात्र राहत नाही, इतकं मात्र नक्की।
अनंत सामायतेत अनेक न सामाय, अनेक सामायतेत अनंत न सामाय, का अनंत तो अनंत की. परमेश्वराव्यतिरिक्त काही गोष्टीची जर आवडी असेल तर परमेश्वराविषयी आवडी निर्माण होऊ शकत नाही. पण परमेश्वराविषयी जर आवडी निर्माण झाली तर कशाविषयी आपल्याला आवडी निर्माण राहत नाही, होऊ शकत नाही किंवा आवडी नसते, का अनंत तो अनंत की. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान खूप प्रगल्भ आहे, खूप बोल्ड आहे, खूप मोठं आहे. परंतु ते समजवण्यासाठी स्वतः परमेश्वर लहान होऊन, या जीवासारखे होऊन जीवासाठी सृष्टीवरती अवतरतात, वाडोवाडी फिरतात, अधिकारी जीवाला निमित्त करून स्वतःची ओळख सांगतात, तत्त्वज्ञान सांगतात. या जीवाचं भलं कशात आहे, हित कशात आहे, धर्म आणि अधर्म यातला फरक सर्व काही सांगतात. असं एकही तत्त्व न विसरता परमेश्वराने प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. परंतु त्या तत्त्वापर्यंत आपण पोचलो पाहिजे. त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे, त्यासाठी आपली आवडी असली पाहिजे, कष्टाची भावना आणि जाणून घेण्याची इच्छा जर असेल तर मात्र आपलं जीवन प्रगल्भ होऊ शकतं, सुंदर होऊ शकतं. कारण परमेश्वराच्या तत्त्वज्ञानामध्ये राहत असताना परमेश्वराची आवडी जर नसेल तर त्या ज्ञानाचा आणि त्या दैवराटीत राहण्याचा काही उपयोग नाही. आपल्याला भौतिक जगामध्ये जड वस्तूविषयी खूप प्रेम असतं, जीवांविषयी प्रेम असतं, आवडी असते. त्या आवडीतो आपण सारं जीवन व्यतीत करत असतो. एखादी व्यक्ती आपल्यातून जर निघून गेली तर त्या व्यक्तीविषयी आपल्याला जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा आपल्याला दुःख होतं. मग ते 5 वर्षानंतर असो, 10 वर्षानंतर असो, काहीतरी त्यांनी आपल्याला केलेलं असतं, आपल्यासाठी झिजलेलं असतं, आपल्यासाठी फायदे करून गेलेले असतं. परंतु तेच गोष्ट परमेश्वराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला परमेश्वराविषयी काही आवड नसल्यामुळं, जाणीव नसल्यामुळं त्याविषयी काही वाटत नाही की मला परमेश्वर दिसत नाही, मला परमेश्वर भेटत नाही, भेटेल की नाही, याचे दुःख आपल्याला राहत नाही, तळमळ आपल्याला होत नाही. याचं कारण परमेश्वराला आपण जसं आहे तसं जाणलेलं नाही. म्हणून सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी मात्र या वचनांच्या माध्यमातून, सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला अशी कोणती गोष्ट नाही की जी सांगितलेली नाही आहे. परमेश्वरावरती बोलणं इतकं सोपं नाही आहे, परंतु परमेश्वराच्या कृपेने आपण परमेश्वराला समजून घेतो आहे. आपला अधिकार, योग्यता, पात्रता तेवढी नाही आहे, परंतु परमेश्वराच्या जाणीवेनी, परमेश्वराच्या बोधाने आपण त्या परमेश्वराला समजून घेतो आहे. आणि समजून जर घेतलं तरच आवडी निर्माण होणार आहे. परमेश्वराची तीच अपेक्षा आहे. सकळे संपत्ती असंपत्ती जीवाची फक्त आणि फक्त परमेश्वर संपत्ती आहे. परमेश्वराला सर्वच आवडतात, पण परमेश्वर कोणाला आवडतो हे महत्त्वाचं आहे. आणि ते परमेश्वराने अधोरेखित केलेलं आहे. ज्याला असं होतं, ज्याला परमेश्वर आवडतो, ज्याला सकळे संपत्ती असंपत्ती वाटते, त्याला मात्र परमेश्वर भेटतो, दिसतो. परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते त्याला जाणवतं. मग परमेश्वराने या प्रतितीपंथ सांगितलेला, प्रतितीपंथ ह्या गोष्टीत, प्रतिती धर्म या गोष्टीवर अवलंबून आहे. आणि ते आपल्यात निर्माण होणं एवढं सोपं नाही. परमेश्वराने अनेक सृष्टीत अवतार घेतले, अनेक अवतार झाले, परंतु या अवताराचं वेगळंपण काय आहे? अनंत अवतार आहे, अनंत अवतार झालेले आहे आणि अनंत अवतार होणार आहे. तर मग यातलं विशिष्ट वेगळेपण काय आहे, त्यात काय विशेष आहे, हे जर आपण समजून घेतलं तरच आपल्याला ते वैशिष्ट्य जाणवेल, समजेल आणि मग प्रेम आणि आपलेपण निर्माण होईल. अनेक सूत्रांच्या माध्यमातून श्रीमुखीनं परमेश्वराने हे तत्त्वज्ञान आपल्याला उलगडवलं आहे. ह्या तत्त्वज्ञानात जे नसलेले जीव आहे, अन्य लोक, त्यांना मात्र यातला 1% माहीत नाही. आणि आपण यात आहे असूनही आपल्याला जरी काही माहीत नसेल त्यांच्यासारखंच, तर येण्याला काही अर्थ नाही, इथं असण्याला काही अर्थ नाही. म्हणून परमेश्वर आपल्याला जाणवलेला आहे, प्रकाशवला आहे. परमेश्वराने बोध आपल्याला दिलेला आहे. त्या परमेश्वराचं वेगळंपण, वैशिष्ट्यपण जर आपण समजून घेतलं तर नक्की त्या परमेश्वराची प्राप्ती
आपल्याला होईल. आणि हा आशावाद परमेश्वराने आपल्याला अनेक सूत्रातून दिलेला आहे. मागे आपण बघितलं की ह्या परमेश्वराचं वैशिष्ट्य, या अवताराचं वैशिष्ट्य अयोग्य जीवाला योग्य करतात आणि प्राप्तीला घेऊन जातात. कारण या जीवामध्ये तेवढं सामर्थ्य नाही आहे की त्या परमेश्वराला तो प्राप्त करेल, तेवढी योग्यता नाही का त्या परमेश्वराला तो प्राप्त करेल. परंतु ह्या अवताराचं वैशिष्ट्य आहे की अयोग्य जीव आहे, जीव हाच एक दोष आहे, परंतु त्या अयोग्य जीवाला स्वतः योग्य करतात. आणि ह्या योग्य करण्यासाठीच परमेश्वर अवतार घेतात. आनंद ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त परमेश्वर जीवासाठी जीव होऊन जीवासारखी जे धर्म, जीव धर्म घेऊन स्वीकारून या पृथ्वी तलावरती येतात, वाडीवाडी फिरतात. जीवाला अधिकार घडवण्यासाठी त्यांच्याकडून क्रियेचा स्वीकार करतात. ते दास्यमोचक, दास्याचा स्वीकार करतात, त्याच्यामध्ये योग्यता घडवतात आणि या योग्यता घडवलेल्या जीवाला ज्ञान आणि प्रेम देऊन प्राप्तीला घेऊन जातात. हे परमेश्वराचं वैशिष्ट्य आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. इतर अवतारांचं ते वेगळं, पण ते वैशिष्ट्य जर आपण समजून घेताना आपण बघितलं की अलौकिक परमेश्वराचं, ह्या अवताराचं दुसऱ्या कोणत्या अवतारात दिसत नाही. म्हणून आपलं लक्ष केंद्रित आपण या अवतारावरती केलं पाहिजे. आपली भक्ती आपण या अवताराशी अनन्यभावे शरण जाऊन केली पाहिजे. देव म्हणतात, मी वज्रपंजरी पण शरणागताचा वज्रपंजरी, मी नाथ आहे पण अनाथाचा नाथ आहे. चालता बोलता देव तो दुर्लभ आहे, चालून दाखवणारा देव दुर्लभ आहे, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा देव दुर्लभ आहे. यतिमुनीचा वेश असलेला परमेश्वर दुर्लभ आहे, कोणताही उपाधिमान नाही. सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य जीवाचाही विचार करून त्याला परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जाण्याचा हट्टास, जीव उद्धरणी व्यसनाचं वेगळेपण ह्या अवतारामध्ये आपण बघितलं, आपण बघत आलो. अनेक सूत्रांच्या माध्यमातून ते आपण बघणार आहोत. परमेश्वर सृष्टीमध्ये अवतारतात. ह्या अवतारांनी सिद्ध केलं, या अवतारांनी सांगितलं, या अवतारांनी दाखवलं. श्रीकृष्ण महाराज अवतरले, दत्तात्रय प्रभू महाराज अवतरले, चक्रपाणी प्रभू महाराज अवतरले, गोविंदप्रभू महाराज अवतरले. परंतु ज्या स्पष्टतेने ह्या अवतारांनी आपल्याला सांगितलं परमेश्वर अवतार कोणत्या पद्धतीने होतात, कोणत्या प्रकाराने होतात, त्यांचं कार्य कसं, हे मात्र कोणत्या अवतारांनी आपल्याला सांगितलेलं नाही आहे. मराठी ही बोलीभाषा, सर्वसामान्यांची भाषा, त्या मराठीचा अभिमान घेऊन हे तत्त्वज्ञान मराठीत सांगणारा हा परमेश्वर. म्हणून आपण जितक्या जवळून अनुभवू शकतो, प्रचिती घेऊ शकतो, जितक्या जवळून परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो, ही भाषा अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला मातृभाषा आपण म्हटलेलं आहे. मातृभाषा म्हणजे आईची भाषा. परमेश्वर आपली माता आहे आणि त्या मातेने ह्या आपल्या जीवाला समजावं, कळावं, लक्षात यावं म्हणून त्याच भाषेचा अभिमान घेऊन आपल्याला हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोचवलं आहे. आपल्या मातृभाषेतलं तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत जर पोचत नसेल तर मात्र त्या परमेश्वराने त्या मराठीचा अभिमान घेऊन आपल्याला तत्त्वज्ञान सांगण्याला काही अर्थ राहत. ते वेगळ्या भाषेत काही असतं तर मग अडीअडचणी निर्माण होऊ शकतात. पण आपण किती भाग्यवान आहोत. महाराष्ट्रात जन्मलो, महाराष्ट्रात जन्माल्यानंतर मराठी भाषेचाच अभिमान घेऊन परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितलं, आपल्यापर्यंत पोचवलं आहे. इतर भाषिकांना कितीतरी हा त्रास होतो आहे, पण तरीही ज्याला देव कळाला, देव समजला, ती ही मराठी भाषा शिकून घेतात. आंध्रातले लोक असेल, पंजाबी लोक असेल, MP UPतले लोक असेल, दिल्ली जम्मूपर्यंत असलेले जे लोक, त्यांची मातृभाषा ही मराठी नाही आहे. त्यांना समजून घ्यायला अडचण आहे. अनेक सद्भक्त माझ्या संपर्कात आहे की जे राजस्थानमध्ये राहतात, MP UPमध्ये राहतात, दिल्लीला असतात. ते हिंदी भाषिक आहे, त्यांना मराठी शाळेत नव्हती शिकायला, ते मराठी शिकले नाही. परंतु देव कळाला, देव समजला आणि ज्या भाषेतून देवाने अभिमान घेऊन देव समजावला, ती भाषा येणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून मराठी भाषा शिकून घेणारे आणि त्यानंतर तत्त्वज्ञानावरती अभ्यास करणारे भरपूर लोक दिसतात. आपण किती भाग्यवान आहे की ही वेळ आपल्यावर आली नाही.
आपण जेवढ्या चांगल्या पद्धतीनं हे समजू शकतो तेवढ्या चांगल्या पद्धतीनं इतर भाषिक लोक समजू शकत नाही. म्हणून महाराष्ट्रीय असावे देवाने सांगितलं आहे. महाराष्ट्रातली भाषा मराठी, तिचाच अभिमान घेऊन परमेश्वरांनी तत्त्वज्ञान सांगितलं आहे. आणि नुसतं तत्त्वज्ञान कोणाच्या तरी मार्फत नाही सांगितलं. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतारतात, मनुष्यधारी होतात, मनुष्यासाठी होतात, म्हणून मनुष्यासारखे होतात. आपल्यासारखे 2 डोळे असतात, 2 कान असतात, 2 हात असतात, सर्व काही आपल्यासारखंच. पण अलौकिकता आहे. परमेश्वर जाणीचे, परमेश्वर जाणवतात की मी परमेश्वर आहे, तू जीव आहे. जीवेश्वर भाव उमटावतात, बोध देतात. तो जीवासारखाच होतो म्हणून जीवाला लक्षात येत नाही, समजत नाही. अनेक जीव त्याच्या आजूबाजूला असतात, परंतु ते समजू शकत नाही परमेश्वराला. परमेश्वराने जाणवलं तर जाणवेल, बोध दिला तर कळेल, समजेल. आपल्याला ते जाणवलेलं आहे, आपल्याला बोध दिलेला आहे, म्हणून आपल्याला कळालेलं आहे. जीव अनंत आहे. या अनंत जीवामध्ये आपण किती वेगळे आहोत, डिफरंट आहोत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपली किंमत काय आहे. परमेश्वर हा एक समुद्र आहे. समुद्रात जाणारे जे लोक आहे, कोणी असतं त्या कवड्या वगैरे वेचून आपला उदरनिर्वाह करतात. कोणी म्हणतं हा समुद्र आहे, अजून काय नसेल म्हणून आतमध्ये जाऊन हिरे माणिक मोती आणून आपला व्यापार करतात. एक असा असतो की तो म्हणतो हा समुद्र, यात काय नसेल. तो खोलवर जातो, त्याला असं काही हिरा भेटतो का जो अनमोल असतो, ज्याची किंमतच होऊ शकत. तो घेऊन तो राजाकडे येतो आणि राजाला सांगतो की हा तुम्हाला घ्या. राजा म्हणतो याची किंमत करावं लागेल, तुम्हाला काहीतरी त्याचं दाम द्यावं लागेल. आणि मग तो जे हिरे माणिक मोती यांचे जे चेक करणारे असतात, पाहणारे असतात, जेव्हा हिरे त्यांना बोलावतात. ते चेक केल्यानंतर ते म्हणतात हा अनमोल हिरा, याची किंमतच होऊ शकत. हा जगाच्या पाठीवर एखाद्याकडेच असतो, एखाद्यालाच भेटतो. राजा तो हिरा तर घेतच नाही, उलट त्या लोकांना बक्षीस देतात. हिरा त्यांच्याकडे राहतो आणि वरून बक्षीसही भेटतं, त्याच्यावरती त्याचं गुजराण चालतं. तसं परमेश्वराने या जगामध्ये, या सृष्टीमध्ये आपल्याला बोध दिलेला आहे. आता हा बोध दिल्यानंतर आपण या समुद्राच्या कडेला उभं राहण्यापेक्षा त्या समुद्रात काय नाही आहे असं अनमोल असं जे परमेश्वराची प्राप्ती आहे की जी कोणालाही भेटू शकत नाही, त्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपली वाटचाल असली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या परमेश्वराने या सृष्टीवरती अवतार घेऊन मनुष्य रूपात आपल्याला भेट दिलेली आहे, त्या परमेश्वराने आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आपलं जीवन अनमोल करून टाकलेलं आहे. पण हे अनमोल जीवन आपल्याला अधिक सातत्यपूर्ण कायमचं जर ठेवायचं असेल तर ते परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली आध्यात्मिक ही वाटचाल असली पाहिजे. नाही तर दैवराटीत आल्यानंतर अनेक लोक दृष्टपरभक्ती करतात, काहीतरी मिळावं, काहीतरी भेटावं यावरतीच खुश होतात. आणि देवाने आमचं खूप चांगलं केलं, भलं केलं यातच थांबतात. हे त्यांचं अन्यथा ज्ञान आहे. आपण कुठपर्यंत आहोत, आपण काय करतोय, आपण काय केलं पाहिजे, हे परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. परमेश्वर येतात, मायापुराला घेऊन येतात. नुसतं मायापुराला स्वीकारून कर्मभूमी स्थिता मनुष्यदेयुक्ता जीवा ज्ञानापर्यंत परमेश्वर आपला संबंध देतात. बघा ही अलौकिकता आहे. मायापुराला स्वीकारून परमेश्वर नुसते अवतार नाही घेत, तर कर्मभूमीमध्ये येतात, तिथं राहतात आणि ह्या मनुष्यदेयुक्त जीवाला ज्ञानापर्यंत, ज्ञान होईपर्यंत संबंध देतात. ज्ञानाचा संबंध आपल्याला दिलेला आहे, ज्ञानाने आपल्याला संबंध दिलेला आहे, परमेश्वराने स्पर्श केलेला आहे. आणि त्या ज्ञानाद्वारे आपण परमेश्वराला ओळखायचं, परमेश्वराच्या धर्माला ओळखायचं आहे आणि त्या धर्मावरती चालून परमेश्वराला प्राप्त करायचं आहे. नुसते परमेश्वर अवतार घेतात आणि फिरतात असं नाही, मनुष्यासारखे येतात आणि मनुष्यासारखेच उपभोग घेतात असं नव्हे. त्याचा उद्देश परमेश्वर स्पष्ट करतात. कर्मभूमीत येऊन ह्या मनुष्यदेहाला ज्ञानयुक्त संबंध देऊन स्वतःची जाणीव ओळख करून देतात. आणि हे केल्यानंतर ज्ञान आणि प्रेम ही 2 परमेश्वराच्या प्राप्तीची जे साधनं आहे, काहींना ज्ञान देतात, काहींना प्रेम देतात,
प्रेम हे श्रेष्ठ साधन, परमेश्वराला देण्याची इच्छा आहे प्रेम, परंतु या योग्यतेचं आपल्याला बनावं लागेल. आणि हे प्रेम होताच विकार विकल्प स्वभाव जे आत्तापर्यंत आपल्याला परमेश्वरा प्राप्तीला अडसर ठरले, अनंत जन्म अनंत सृष्ट्या त्याच्यामुळे गेले, ते उच्छेदून टाकतात. म्हणून आपण प्रेमाची आस दिली पाहिजे, प्रेमाची अपेक्षा केली पाहिजे, प्रेमाचा हट्ट धरला पाहिजे. प्रेम होताच परमेश्वराची प्राप्ती झाल्यासारखीच आहे. कारण विकार विकल्प स्वभाव हे जे अडथळे ते उच्छेदून टाकल्यानंतर परमेश्वर प्राप्त होणारच आहे. आणि म्हणून परमेश्वर स्वतः प्रेम देताच विकार विकल्प स्वभाव हे उच्छेदून टाकतात. प्रेम संचार मात्रेच ते होतं. एका जीवाप्रती परागिरा करून परमेश्वर मग आपले अस्तित्व साधतात, कोणाला तरी निमित्त करून बोध देतात. जिथं परमेश्वर स्वतः आहे, समोर आहे, त्या जीवांचं ठीक आहे. त्या जीवाची योग्यता अधिकार मोठा असल्यामुळं स्वतः परमेश्वराच्या श्रीमुखी त्यांना बोध तत्त्वज्ञान, जसे की आचार्य असेल, पूजनीय माईंभट असेल, पूजनीय महादाईसा असेल, बाईसा असेल, त्यांना ज्ञान आणि प्रेम दिलं, घडवलं, बडवलं. स्वतःच्या श्रीमुखी तत्त्वज्ञान सांगितलं. परंतु ज्यांचं जे सन्निधानात नाही, जेवढे योग्यता नाही, आपल्यासारख्यांचं काय, कोणाला तरी निमित्त करून परमेश्वराचे कार्य अखंड चालू आहे. कालही चालू होतं, आजही चालू आहे आणि उद्याही अखंडपणे हे कार्य चालू आहे. कारण परमेश्वर अखंड आहे, ज्याला खंड नाही. अनंत जीवाला उद्धरलं आहे, अनंत जीवाचं उद्धरण करायचं आहे परमेश्वराला. जोपर्यंत शेवटचं जीव उद्धरून जात नाही तोपर्यंत हे सृष्टीचक्र चालूच राहणार आहे आणि परमेश्वर अवतार घेऊन अयोग्य जीवाला योग्य करीत राहणार आहे. जोपर्यंत आपण प्राप्तीला जात नाही तोपर्यंत परमेश्वराचं हे कार्य, आपण कितीही असंत सामुग्री म्हणजे वाईट कर्म केले, किती नरक जोडले, कितीही दुःखात गेलो, तरी परमेश्वर मात्र आपल्याला नेल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्याला लागेल आपला थोडासा प्रयत्न, आणि त्या प्रयत्न केल्याने परमेश्वराचं थोडा सहाय्य आपल्याला सहाय्य होतं. परमेश्वराने आपल्याला सर्व सांगितलेलं आहे. जर अस्तित्व परमेश्वराने दाखवलं आहे, आपल्याला बोध दिला आहे, तर मग करायचं काय या जीवाकडून? जीवाला करायचं काय परमेश्वराच्या प्राप्तीसाठी? जो जीव अनुसरतो त्याला परमेश्वर सन्निधान देतात, आणि सन्निधान देऊन मग योग्य करतात, त्याला मात्र मग परमेश्वर अप्रोक्ष ज्ञान देतात. हे परमेश्वर स्वतः श्रीमुखी सांगतात. आपला जीवन प्रवास क्लिअर करतात. या जीवात या परमेश्वराचं एक वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे, अलौकिकता आहे. आपल्याला कुठं जरी जायचं असेल एखाद्या मित्राबरोबर, तर तो म्हणतो कुठं जायचं, कसं जायचं, ट्रेननी जायचं, बसनी जायचं, विमानाने जायचं, किती दिवस जायचं, किती पैसे लागतील, सारं आपण विचारून घेतो. आणि आपलं समाधान झालं तर मग आपण निर्णय घेतो. तसं परमेश्वराने सुद्धा आपल्या सर्व गोष्टीचं समाधान केलेलं आहे. मी काय करणार आहे तुझ्यासाठी? आजपर्यंत अनेक वेळा केलेलं आहे, परंतु ते डोळक्याच्या दृष्टांताच्या माध्यमातून तुम्ही सांडवलं आहे. ते आपण सांडून अनंत जन्मात अनंत सृष्टीत या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकलेलो आहे. परंतु प्रत्येक वेळेस परमेश्वर येऊन आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगतात, अगदी स्पष्ट आणि पारदर्शक. कोणत्याही प्रकारे मनात संभ्रमावस्था, अज्ञान, गैरसमज राहू नये म्हणून परमेश्वर स्वतः सांगतात की मी मग तुला काय देईन जर तू असा राहिला तर. सत्ताज्ञान म्हणजे अप्रोक्ष ज्ञान देणार. ज्ञानाचे 4 प्रकार आहे: शाब्दज्ञान, सत्ताज्ञान, अप्रोक्ष ज्ञान म्हणजे सत्ताज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, आणि त्यानंतर अनादि अविद्येचा छेद करून परमेश्वर प्राप्तीला देतात. एकदा का या शाब्दज्ञानातून आपण अप्रोक्ष ज्ञानात गेलो की मात्र मग जीव परत जन्ममृत्यूच्या याच्यात येत नाही, तो पुढेच जाणार. तिथं ज्याच्या शाब्दज्ञानात जे त्याच्याकडून करून घेतलं झालेलं नाही आहे ते परमेश्वर करून घेतात, त्या जीवाला करायला लावतात. कर्माचा नाश, मळाचा नाश, अयोग्यतेचा नाश करून परमेश्वर प्राप्तीला घेऊन जातात. हे परमेश्वर स्पष्ट आपल्याला सांगतात. जर आपल्याला एखाद्या वेळेस त्या परमेश्वराने स्पष्ट आपला प्रवास सांगितला नसता तर आपल्या मनामध्ये खूप शंका असतात, खूप साशंकता असते. या परमेश्वराचं अलौकिक वैशिष्ट्य आहे की तुला पहिला वर्ग पास झाल्यानंतर दुसऱ्या वर्गात तू गेल्यानंतर काय करायचं आहे, तुला काय करावं लागणार आहे. मग कोणत्या तरी अवसरी, कोणत्या तरी वेळेला सगळे मळाचं परिसारण करून परमेश्वर काय म्हणतात, आपली सत्ताशक्ती संचारतात.
कोणत्या तरी अवसरी. आता परमेश्वराच्या अवसरकाळी परमेश्वर हे कार्य करतात. याच्यामध्ये बरेच संभ्रम आहे. आता साधू संतांचे अवसर होत असतात, त्यानंतर या अवसरकाळीही परमेश्वर असं काही देतात काय? परमेश्वराचा अवसर काळ, त्या अवसरकाळी परमेश्वर देतात. साधू संतांचे जे आपण करतो पूजा अवसर, हा एक फक्त संस्काराचा एक भाग आहे. ते एक परंपरेचा भाग आहे. ज्या योग्यतेचे साधू संत आहे, आपण आदर म्हणून त्या गोष्टी करत आलो आहे, करत येतो आहे, करत जाणार आहे. परंतु परमेश्वराच्या वचनातून काही लोक गैरसमज करून घेतात की कोणत्या तरी अवसरी, म्हणजे मग साधू संतांच्या कोणत्या तरी अवसरात मलासुद्धा सत्तज्ञान देतील, अप्रोक्ष ज्ञान देतील. परमेश्वराच्या अवसरकाळी परमेश्वर ते अवसर घडून आणतात. जसं आचार्यांच्या बाबतीत केलं. तुम्हाला एक करणी आहे असं म्हणून करायला लावलं आणि तो अवसरकाळी परमेश्वराने आचार्यांना दिलं. तसं परमेश्वर स्वतः त्या करून घेतात. आणि मग हे केल्यानंतर माया कृपा व्यतिरिक्त परमेश्वर काय म्हणतात, त्याशी सकळही शक्ती मी दान करतो. माया आणि कृपा व्यतिरिक्त सर्वच परमेश्वराच्या ज्या शक्ती आहे, हे परमेश्वर या जीवाला देत असतात. माया आणि कृपा का देत नाही, तर तो स्वतःच हे कार्य करू सुरू. ज्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी रचना केलेली आनंद देण्यासाठी, तो आनंद तो उपभोगू शकणार नाही, प्रतिमल्ल होईल. आणि म्हणून माया आणि कृपा परमेश्वर त्याला देत नाही. त्याच्या व्यतिरिक्त मात्र सर्व देतात. ही देणारी जी व्यक्ती असते ना, ही कोणीतरी नसते. आपल्याला कोणी काही देत नाही. मातापिता आपल्याला देऊ शकतात, त्यालाही मर्यादा आहे. मित्र देऊ शकतात, मर्यादा आहे. पत्नी देऊ शकते, मर्यादा आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. पण परमेश्वराला काही मर्यादाच नाही. परमेश्वर अनार्जित दाता आहे. अयोग्य जीवाला योग्य करतात. आणि माया कृपा व्यतिरिक्त सकळ ही जी बी शक्ती आहे, जी बी दान आहे, ते परमेश्वर देऊन टाकतात. हे या परमेश्वराचं अलौकिकता आहे. सर्वच परमेश्वर देतात, परंतु हे सांगतात, दाखवतात, प्रॅक्टिकली दाखवतात. आचार्यांच्या बाबतीत, पूजनीय माईम भट्टांच्या बाबतीत बाईसांना प्रेम दिलं, हे आपण स्वतः बघितलं. बाईसांना प्रेम होताच, त्यांच्यामधला बदल आपण या चरित्रात गेल्यानंतर अनुभवतो. माधव भट्टाची चाल नित्य नरकापर्यंत गेली, परंतु प्रेम देऊन उद्धार केला. हे आपण बघितलं आहे, परमेश्वराने दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. याचं कारण एकच आहे का, आपल्या मनातला संभ्रम आहे, जी भीती आहे, ती निघून जावी आणि आपणही त्यांच्यासारखाच आचार करून परमेश्वराला प्राप्त करावं. परमेश्वर कोणतीही गोष्ट लपून ठेवत नाही, कोणतीही गोष्ट विसरत नाही, कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही असं झालेलं नाही. प्रत्येक गोष्ट परमेश्वराने उलगडून आपल्याला सांगितलेली, दाखवलेली आहे, जेणेकरून आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, परमेश्वर प्राप्तीची आस निर्माण व्हावी, परमेश्वराची आवडी गोडी निर्माण व्हावी. आणि ज्याच्यासाठी ही सृष्टी निर्माण केली, ज्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, ज्यासाठी आपल्याला बोध परमेश्वराने दिला, तो उद्देश आपला सफल व्हावा, ते ध्येयापर्यंत आपण जावं. आपल्या नजरेत ते ध्येय दृष्टीच्या आड जाऊ नये, यासाठी परमेश्वराने या साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे. मग परमेश्वर काय म्हणतात, आपल्या कृपादृष्टीनं, कृपाशक्तीनं तयाची अनादि अविद्येचा छेद करतात. परमेश्वर मूळ विद्या छेद करतात, अज्ञान छेद करतात आणि प्राप्तीला घेऊन जातात. सूत्र खूप आहे, प्रत्येक सूत्र जर बघायचं म्हटलं, परंतु आपण बघू, आपल्याला समजेल, कळेल नेमकं परमेश्वराने काय सांगितले. तत्त्वज्ञान तर खूप सांगितलेलं आहे, परंतु त्या तत्त्वज्ञानातून जे मोजके सूत्र आहे परमेश्वराने या जीवासाठी करण्याचे, परमेश्वर काय काय करतो, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा त्या परमेश्वराविषयी आवड निर्माण होईल. आपल्याला माहीतच नाही या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे. ढोबळमानाने आपण वरवर बघतो, अवतार घेतला, वाडोवेडी फिरला, इकडे गेले तिकडे गेले, उपार स्वीकारला, अवसर काळी फिरले, तत्त्वज्ञान सांगितलं, प्रश्नाला उत्तरं दिले, परंतु परमेश्वर या जीवासाठी काय करतात हे आपल्याला त्यात लक्षात येत नाही, समजत नाही. मग ही सारी अनादि अविद्या जी आहे ती फक्त आणि फक्त परमेश्वरच छेद करू शकतात. साऱ्या देवता एकत्र आल्याने एका जीवाची अनादि अविद्या छेद करा म्हटलं तरी ते शक्य नाही. हे सामर्थ्याचं कार्य. हे अनादि अविद्या छेद करू जाणे परमेश्वर स्वतः सारंग पंडितांच्या माध्यमातून
सकळे जीवाला म्हणजे आपल्याला सुद्धा सांगतात की मी अनादि अविद्येचा छेद कसा करायचा हे जाणतो आणि मी करतो. म्हणजे परमेश्वर स्वतः परमेश्वर आहे दाखवतात. परमेश्वर काय शक्ती, काय वस्तू आहे? परमेश्वर परमेश्वर म्हणतोय, परंतु त्या परमेश्वर काय करतोय आपल्यासाठी हे आपल्याला ऐकायला भेटतं, आपल्याला पाहायला भेटतं, आपल्याला प्रचितीला अनुभवायला भेटतं आहे. हा किती मोठं पण आहे, किती मोठा आनंद आहे. परंतु ते जवळून आपण अनुभवलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्यातली गोडी निर्माण होत नाही. त्या परमेश्वराची अनुभूती प्रचिती घेतल्याशिवाय आल्याशिवाय त्याविषयी गोडी निर्माण होणार नाही. पोर्यो हे तुमच्याकडून तुम्हाशी काही न होय, येथूनही तुम्हा सकळे होय. आपलं जे छोटेपण आहे, आपला आवाका आहे, आपली योग्यता पात्रता आपली मर्यादा परमेश्वर या सूत्रातून स्पष्ट सांगतात. पोर्यो तुमच्याकडूनही तुम्हाशी काही न होय. तुम्ही कितीही केलं, करायचा प्रयत्न केला तरी तुमच्याकडून तुमचं काहीच होणार नाही. मग होणार काय, कसं काय? येथूनही तुम्हा सकळे होय. येथूनही म्हणजे परमेश्वर स्वतः सांगतात मी मात्र तुम्हाला सर्व काही देणार आहे. आपण मात्र अन्यथा ज्ञानातून मला देव पाहिजे म्हणून मग माझ्याकडेनी हे करावं, मी माझ्याकडेनी ते करावं, मला हे वाटतंय म्हणून करावं, या करण्याच्या पाठीमागं लागलेलं आहे. फक्त संस्कार म्हणून संस्कार लागणार आहे. ती तळमळ, ती आवड, ती अर्थता, ती प्रार्थना जर असेल तर परमेश्वर स्वतः करून घेतील. आपल्याला करायची गरज पडणार नाही. मला वाटतंय मी पंगत द्यावं, दिली. मला वाटतंय अन्नदान करावं, दिली. मला वाटतंय हे दान करावं, ते दान करावं, अशी क्रिया करावी, तशी क्रिया करावी, मला वाटतंय. परमेश्वराला वाटलं पाहिजे. मला वाटतंय म्हणून परमेश्वर म्हणतात तुझ्याकडून काहीच होणार नाही तुझं. आपण जर बघितलं तर सर्व काही परमेश्वराचं जे बी प्राप्त होतं ते भजनात प्राप्त होतं. आणि आपण भजन करीत फिरलो तर आपल्याला ते प्राप्त होईल याची काही गॅरंटी नाही. परमेश्वराला जेव्हा अळू आपण अर्थतेने चतुर्विध दुःख करून प्रार्थना करू तेव्हा मात्र तो परमेश्वर द्रवेल आणि मग परमेश्वर अयोग्य जीवाला योग्य करील, कोणाला तरी निमित्त करून परमेश्वर स्वीकारील आणि जे द्यायचं ते आपल्याला देतील. सर्व काही भजनातव आहे. परमेश्वर भजनातवच आपल्याला ज्ञान प्रेम देतात. आपली अवस्था जी आहे आचाराच्या अनुषंगाने ती सुद्धा भजनातच प्राप्त होत असते. परंतु ते भजन आपण घडवलं, आपण केलं, आपण करवलं म्हणून भजन घडत नसतं. ते परमेश्वराकडून झालं तर होत. आज सारा धर्म आपण याच्यात अडकलेला आहे. आम्हाला काहीतरी घडलं पाहिजे म्हणून देवाणघेवाण निव्वळ व्यवहार चालला आहे आणि त्या व्यवहारापोटी धर्म मात्र बाजूला राहिला आहे. प्रत्येकजण क्रियेच्या पाठीमागं लागला आहे. क्रिया केली पाहिजे, संस्कार, परंतु त्याच्यात अर्थता जर नसेल, प्रार्थना नसेल, ज्ञान नसेल, त्या ज्ञानाच्या माध्यमातून आवडी निर्माण नसेल तर त्या क्रियेचा काय उपयोग नाही. फक्त आणि फक्त मानसिकता, पैसा खर्च होतो, देणाऱ्याला वाटतं मी क्रिया दिली, घेणाऱ्याला वाटतं याची क्रिया झाली. मात्र जे आपल्या पदरात पडायला पाहिजे ते पडत नाही. आणि परमेश्वर या सूत्रातून स्पष्ट आणि पारदर्शकपणे आपल्याला क्लिअर सांगतात की ह्या जीवाला त्याच्याकडून त्याचं काहीच होणार नाही, मी घडवलं तर होईल. हे परमेश्वराचं अलौकिक ते सांगतात, स्पष्ट सांगतात. स्वामी श्रीकृष्ण महाराजांनी, श्री दत्तात्रय महाराज, चक्रपाणी प्रभू महाराज, गोविंद प्रभू महाराजांनी सांगितलेलं नाही आपलं का बघ तुझ्याकडून काय होणार आहे काय नाही होणार आहे, तू काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, कसं राहायचं आहे, कसं खायचं आहे, कसं उठायचं आहे, कसं झोपायचं आहे, काय नेमकं करायचं आहे, ह्या अवताराने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून तो परमेश्वर अवतार आपल्याला आपला वाटला पाहिजे. त्याला शरण जाणं म्हणजेच सर्व शरण जाणं, सर्व मिळणं हे आपल्याला समजलं पाहिजे. ज्ञानातूनच प्राप्त होऊ शकतं. सादेव कवनाते काही असे सकळे जीवाचे देवाचे महादेव ते आपले. साध्याला देव सांगतात हे इथं कोणाचं काय आहे काही कोणाचं. आणि हे आपल्याला समजते, कळतं, तरी माझं 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 करत करत आपण सारं आयुष्य काढतो. त्याग केला तरी मी माझं माझं म्हणत असेल तर त्या त्यागाला काय अर्थ राहिला. सकळे देवाचे, हे सर्व काही देवाचे आहे. कारण परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. या सृष्टी जीवाला परमेश्वराने आणलं, देवतेला कार्याला लावलं परमेश्वराने. हा प्रपंच उभा केला परमेश्वराच्या सामर्थ्याने आणि त्यात अडकलो आपण. म्हणजे सारं देवाचं आहे. देवाने जे दिलं ते आपलं.
देव देईल तो आपलं. देवाने काय दिलं आपल्याला? बोध दिला, तो आपला आहे. परमेश्वर जाणवला आहे, तो आपला आहे. ते मात्र आपल्याला आपलं कधीच वाटत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सारं आपलं वाटतं. सकाळी संपत्ती असंपत्ती वाटली पाहिजे का? तर ते आपलं नाही, ते देवाने आपल्याला दिलेलं नाही, कर्मवश आपल्याला भेटलेलं आहे. त्यात अडकले तर परमेश्वरात नाही समजू शकत, नाही जाणू शकत. आणि परमेश्वरात अडकले तर मात्र याची समजून घेण्याची गरजच नाही. परमेश्वराला समजून घेतलं की ही काहीच गरज नाही कशाचीच गरज वाटत. गरज वाटली नाही पाहिजे, फक्त आणि फक्त परमेश्वराची गरज वाटली पाहिजे. पण तीच गरज आपली कमी झाली, तीच गरज आपल्याला आता राहिलेली नाही आहे. देवाकडून आपल्याला सर्व पाहिजे, पण देव नाही पाहिजे. पण ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. ऐसे के होईल पोरा जीव जे येथीचे ते आपले. असं कधी होईल? जे येथीचं आहे ते आपलं आहे. दादोसांनी 2 वाट्या देवाला आणलेल्या आहे, सारख्याच आहे. आणि त्या वाट्यांची आदली बदल झाली. आणि मग महादाईसा म्हणते आमची वाटी, देव म्हणताय तुमची. त्या म्हणतात देवाची ती आमची नाही का? देव प्रसन्न होता तर म्हणा. असं कधी होईल प्रत्येक जीवाला का जे देवाचं आहे तेच आपलं आहे, जे देवाने दिले तेच आपलं आहे? ही समाधान प्रवृत्ती कधी निर्माण होईल? धर्म खूप जाणतोय मी, खूप अभ्यास करतोय, खूप ज्ञान आहे असं समजत असलं, पण समाधान नसेल तर त्या जाणण्याला आणि त्या ज्ञानाला आणि त्या बोलण्याला अर्थ काय राहिलेला आहे? समाधान ही धर्माची व्याख्या आहे. जिथं समाधान आहे तिथं धर्म आहे, आणि जिथं धर्म आहे तिथं परमेश्वर आहे. समाधान नसेल, नुसतंच गोळा करण्याचं आणि घेण्याचीच प्रवृत्ती असेल तर मात्र परमेश्वर समाजला नाही समजू शकत. क्षणोक्षणी त्याग करायला लावलेला आहे. आला विखो पायी हाणावं सांगितलं आहे, परंतु तो विषय कधी येतो ना आपल्यात कधी घुसतो आपल्यालाही कळत नाही. तो कसा हवासा वाटतो हे आपल्यालाही समजत नाही. पण तो पायाने हाणायला लावलेला आहे जेणेकरून तो पुन्हा येणार नाही. पण आपली तिथंच कमतरता आहे. ज्याला परमेश्वर समजला, ज्याला परमेश्वर आवडला, तो मात्र तो करू शकतो. तोच नरवीर आहे. विषयवीर नाही आहे म्हटले. नरवीर विषयवीर आहे पण नरवीर नाही आहे. विषयात धर्माला नष्ट करणारे आहे, परंतु विषयाला नष्ट करणारे नाही म्हटले. परमेश्वराने जीवाची ही सारी गोष्ट आपल्याला क्लिअर करून टाकलेली की जीवामध्ये आहे काय, तो काय करू शकतो आणि त्यांनी काय करायला पाहिजे. एकमेका भेटल्याचा पाडूच आहे. एवढं आपलं भाग्य नाही की परमेश्वराला लगेच डायरेक्ट प्राप्त होईल. परमेश्वराने आयडिया दिलेली आहे आपल्याला. परमेश्वर मी कुठं भेटेल तुम्हाला, मी कशातून प्राप्त होईल, तुम्ही कसे योग्य व्हाल. एकमेका भेटल्याचा पाडूच आहे. तुम्ही एकमेकाला भेटलं की मला भेटल्याचं गोमटं प्राप्त होईल. मीच तुम्हाला भेटेल, मीच तुम्हाला भेटलो आहे असं जाणवेल, आणि त्यातून मग मी तुम्हाला भेटेल. आज आपण एकमेकाला भेटत नाही आहे, आपला संवाद राहिला नाही. का? तर परमेश्वरावरती आपली बुद्धी नाही आहे. परमेश्वर आपल्याला समजलेलं नाही आहे. परमेश्वर आपल्याला लक्षात आलेला नाही आहे. परमेश्वरावरती बुद्धी, परमेश्वरावरती प्रेम, परमेश्वराची आवडी निर्माण झाली का परमेश्वराच्या परिवारावरती आपोआपच होते. सारंग पंडितांनी देवाला उपारालागी विनंती केलेली आहे, परंतु त्यांनी फक्त देवालाच विनंती केली, बाकीच्या भक्तांना विनंती केली नाही. देवाने विचारलं, भटो तुम्ही येणार का? म्हणे तुमच्याबरोबर येणार, तुमचा अवसर बघायचा आहे. म्हणे ते ठीक आहे, अवसराला तुम्ही येऊ शकता, परंतु जेवणाचं काय? तुम्हाला तर त्यांनी दंडोत घातला नाही. म्हणे मग इथं जेवून घ्या, चालेल म्हणे. पोटभर जेवले. बाईसांनी पाणी भात दिला सर्व भक्तांना आणि मग गेले. सारंग पंडितांनी देवाची यथा सांग जे बी आहे ती पूजा अर्चा केली आणि या भक्तांना म्हटले बस जेवायला. म्हणे आम्ही जेवून आले. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, आमचे भोजे खातील म्हणे. बिडारावर आल्यानंतर बाईचं देवाला विचारते की असा का म्हटला तो? म्हणे बाई त्यांचा माझ्यावरच बुद्धी नाही, तेव्हा तुमच्यावर कशी येईल? अगोदर देवावरती बुद्धी असली पाहिजे, देव समजला पाहिजे, देव कळाला पाहिजे, देव आवडला पाहिजे, तेव्हा परिवार आवडेल.
आज आपल्याविषयी का परिवारावरती का आवडी निर्माण राहिलेली नाही आहे? वासनिकाला भेटल्यावर का प्रेम वाटत नाही? साधूंना भेटल्यावर का प्रेम वाटत नाही? साधू वासनिकाला भेटल्यावर का आपलेपणा वाटत नाही? का तर देव कळाला नाही आहे. देव कळाला की मग आपोआपच साधा नामधारकसुद्धा आपला वाटेल. त्याच्याही पुढं जाऊन हे जग आपल्याला वाटेल, अन्यसुद्धा आपल्याला वाटतील. किती भाग्यवान आहे का मनुष्य जन्मात आला, कर्मभूमी जन्माला आलेला आहे. बोध नाही आहे त्याला, धार्मिक आहे. कर्मजडापेक्षा भक्तिजड चांग, कधीतरी परमेश्वर यालासुद्धा बोध देणार आहे. कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासना उत्तम, कधीतरी यालासुद्धा देव भेटणार आहे. अशी भावना निर्माण होईल तर ती प्रगल्भ विचारधारा प्रत्येक जीवाकडे पाहण्याची आपली निर्माण होईल आणि प्रत्येकाला आपल्याला आपलेपणा निर्माण होईल. आपलं आज प्रेम नाही एकामेकाविषयी, याचं कारण आपल्याला देव नाही समजला. या परमेश्वराने आपल्याला हे दाखवलं आहे, एकमेका भेटल्याचा पाडूज आहे. तुम्ही भेटा एकामेकाला. मी तिथं असेल यदा कदाचित तुम्हाला मी भेटू शकेल. परमेश्वराची शोधणी करण्याची ताकद आपल्या बुद्धीमध्ये आपण निर्माण करावं लागेल. आणि ती कधी निर्माण होईल? जेव्हा परमेश्वर हवा आहे, तोची भेटावा, तोची व्हावा अशी भावना आपल्या निर्माण होईल, तेव्हाच ते होऊ शकतं, अन्यथा ते नाही होऊ शकत. तो मिळवण्याची बुद्धी, ते मिळवण्याची इच्छा, तो मिळवण्याची वासना जर निर्माण झाली तर मग आपण शोधणी करू. कुठं भेटेल देवा? कोणत्या स्थानावर भेटतील? कोणत्या साधकाजवळ भेटतील? कोणत्या आश्रमावर भेटेल? तिथं गेलो नाही भेटला. देवा तू भेटशील कुठं? ही तळमळ कुत्र्यासारखी देवाने सांगितलं आहे. तळमळ कशी असावी? तळमळीत जन्माते धाडी तर परमेश्वर म्हणतात मी प्रेम देईल. ती तळमळ निर्माण होण्यासाठी देव समजला पाहिजे. तळमळ करा म्हटल्यानंतर तळमळ होत नसते. एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या वस्तूविषयी जर आपली आवडी असेल तर किती तळमळ होते हे आपण दररोज अनुभवतो. परंतु भौतिक जगामध्ये का जे संपणार आहे, ज्याची काही उपयोग नाही आहे, ज्यातून परमेश्वर प्राप्ती होणार नाही आहे, त्याच्याविषयी मात्र जड पदार्थाविषयी आवडी असते. जो जीव स्वार्थी दोषी त्याच्याविषयी आवडी असते, त्याच्याविषयी प्रेम असतं. आणि ज्या परमेश्वराने आपल्यासाठी हे सारं केलं आहे त्याच्याविषयी मात्र आवडी नाही. का तर त्याला आपण समजून घेतले नाही, जाणून घेतले नाही. भेटून करायचं काय म्हटले? इथीच्या कथा वार्ता कीजे. देव स्वतः सांगतायत आपल्याला, नुसतं भेटू नका, तर इथीच्या कथा वार्ता करा. म्हणजे परमेश्वराच्या तत्त्वज्ञानावरती बोला, परमेश्वराच्या लीळेवरती बोला, परमेश्वराविषयी बोला, धर्माविषयी बोला. आपण भेटल्यानंतर बोलतो काय? आपण सामाजिक, राजकीय, नातेवाईक, भाऊबंद याचं त्याचं परमेश्वराव्यतिरिक्त सारंच बोलतो असतो. देवतेचं बोलतो, जीवाचं बोलतो, प्रपंचाचं बोलतो, पण परमेश्वराविषयी बोलत नाही. या परमेश्वराने आपली कमतरता आपल्याला दाखवलेली आहे. आणि जेव्हा आपली कमतरता आपल्याला कळेल, समजेल, त्यावेळेस मात्र आपण परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पहिलं पाऊल, ते परमेश्वराला शेवटचं पाऊल परमेश्वर घेऊन जाणार. एक पाऊल आपल्याला टाकावं लागणार. आपल्या मनातले विचार, निगेटिव्ह, नकारात्मक भावना ह्या आपल्याला कळाल्या पाहिजे. आपल्यातले दोष, आपल्यातली कमतरता आपल्याला समजली पाहिजे. तीच आपल्याला कळत नाही. आणि ही कधी कळेल? जेव्हा आपण परमेश्वराच्या कथा वार्ता करू, चर्चा करू. देवाने सांगितलं आहे काय, कशासाठी सांगितलं आहे, त्यातून काय मिळणार आहे आपल्याला. आपण बोलत नाही, आपण बाकीच्या गोष्टी बोलतो, चर्चा करतो. भेटलो तर देवाव्यतिरिक्त काहीच बोलायचं नाही. का? कधी होईल असं? देव आवडेल तेव्हा, देव समजेल तेव्हा, देव कळेल तेव्हा. जे कळालं त्यावरतीच आपण बोलतो. प्रपंच कळाला नाही तरी आपण बोलतो, जीव कळाला नाही तरी बोलतो, देवता कळाला नाही तरी बोलतो, सारेच बोलतो. परमेश्वर कळाला पाहिजे. परमेश्वर कळाला तर परमेश्वरावर बोलू. अन्यवार्ता करूच नका. देवाने सांगितलं आहे अन्यवार्ता करण्यापेक्षा झोपा काढा, पण अन्यवार्ता करू नका. या अन्यवार्ता करण्यामध्ये आपल्या आयुष्यातले किती तास, किती मिनिट, किती क्षण आपले गेलेले याचा जर विचार केला तर त्याचं गणित आपल्याला बसवताच येणार नाही. आणि याच्यामुळेच अनंत जन्म अनंत सृष्ट्या केल्या. ह्या परमेश्वराने आपल्याला स्पष्ट पारदर्शक सांगितलं आहे काय करायचं, काय नाही करायचं. स्वतःच्या श्रीमुखी
स्वतः करून दाखवलं. चालता बोलता देव तो दुर्लभ. परमेश्वराने कधी कोणाही बरोबर अन्यवार्ता केल्या नाही, काय चाललंय काय नाही. तेवढ्यापुरतं तुमचे घरची निकेनी असती बस, एवढ्या प्रश्नातच परमेश्वराने सारं मिटवलेलं असतं. आपले हजार प्रश्न असतात, तो काय, ते काय, त्याचं काय, याचं काय, व्यवसाय कसा, प्रॉफिट कसा, तोटा कसा, धर्माव्यतिरिक्त आपल्या गप्पाच गप्पा असतात. परमेश्वराने कधीच अन्यवार्ता केलेली नाही. लीळाचरित्रातल्या प्रत्येक लीळेमध्ये जातो मी. कोणी आलं ज्याला समजत नाही काहीतरी सांगा म्हटल्यानंतर काय सांगू म्हटले, प्रवृत्तीचा मार्ग सांगू का निवृत्तीचा मार्ग सांगू, त्यांना काहीच कळालं नाही, निघून गेले. ज्यांना काही कळणारच नाही आहे, सांगून उपयोगच नाही आहे, देवाने त्यांनाही बरोबर कटवलं. आपण मात्र कोणालाच कटवत नाही. आपला टाईमपास कसा होईल आणि चांगला बकरा भेटला आणि मारा आता गप्पा याला, ही प्रवृत्ती आपली आहे. देव कळाला नाही, देव आवडत नाही, देव समजला नाही, म्हणून ही प्रवृत्तीतून आपण बाहेर पडलो. तेव्हा देव कळाला, देव समजला असं आपण उमजून घेऊ. परमेश्वराने स्वतःविषयी काय काय सांगितलं आणि कुठं कुठं मी भेटणार आहे हे सूत्र जर तुम्ही काढले तर मात्र देवाचं देवपण आपल्याला कळेल, परमेश्वराचं परमेश्वरत्व आपल्याला प्रचितीला येईल आणि मग त्याविषयी आवडी निर्माण होईल. काय करा म्हणले, सोक्ती शास्त्रोक्ती लोकयुक्ती या तिन्ही युक्ती परित्यजून येथीच्या उत्पत्ती उत्पन्न होय. सोक्ती स्वतःच्या मनाचं, शास्त्रातलं, लोकोक्ती लोकांसाठीचं, अन्यशास्त्रातलं, हे सांगण्यापेक्षा म्हटले येथीचं म्हणजे परमेश्वराचे, की ज्यातून आपल्याला देव भेटणार आहे, ज्यातून उत्पत्ती उत्पन्नता निर्माण होणार आहे, परमेश्वर प्राप्त होणार आहे, परमेश्वराविषयी आवडी निर्माण होणार आहे, हे काढावं म्हटले. इकडूनचं तिकडूनचं काढून काय उपयोग नाही. काय करायचं आहे, परमेश्वर कशाने प्रसन्न होणार आहे, परमेश्वर कशाने आवडी निर्माण होणार आहे, परमेश्वर कशाने प्राप्त होणार आहे, हे स्पष्ट आणि पारदर्शक सांगणारे सूत्र आहे. आपल्याला काय करायचं हेच कळत नाही आणि त्याच्यामुळं जे चाललं आहे ते परंपरागत आपण करतो. जे परमेश्वराने कधीच सांगितलेलं नाही तेच आजपर्यंत करत आलो आणि तेच आजपर्यंत करतो आहे आपण. पण कधी त्याविषयी चिकित्सा ठेवली नाही की बाबा हे कुठं सांगितलं आहे, कोणत्या सूत्रात सांगितलं आहे, देवाने कोणत्या लीळेत सांगितलं आहे, कोणत्या भक्ताला सांगितलं आहे, असं कधीच नाही करत. जे आज आपण करतो आहे ना त्याला काही प्रमाणच नाही आहे. काय करतो आहे बघा, आपण ज्ञान काढण्याव्यतिरिक्त आपण सारं करतो आहे, ज्ञान आचरणात आणण्याव्यतिरिक्त आपण सारं करतो आहे, जे देवाने सांगितलेलंच नाही आहे. आणि जे सांगितलं आहे ते मात्र आपण काहीच करत नाही. कसा देव आवडेल, कसा देव समजेल, कसा देव मिळेल. पण या परमेश्वराचं हे वैशिष्ट्य आहे, वेगळं अलौकिक आहे की स्पष्ट आणि पारदर्शक सांगतात की बाबा तुला काय करायचं आहे, तुझा विधी काय, तुझा अविधी काय, तू काय केलं पाहिजे, तू कसा विचार केला पाहिजे, कसा वागला पाहिजे, कसा बोलला पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, तुझी भावना त्याच्या पाठीमाग कसली असली पाहिजे, तुझा उद्देश कसला असला पाहिजे, सारं हे होऊन कौनाचे घर न रिगीचे, आपण त्याचे घर रिगीचे. परमेश्वर स्पष्ट सांगतात. हे स्वतःहून म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र असेल, परमेश्वर असेल, हे कोणाच्या घरी बळत जाणार नाही. ते भक्त भाग्यवान, पूजनीय भांडारेकर असेल, पूजनीय माईम भट असतील, आचार्य असतील, बाईसा असेल, का ज्यांच्यासाठी देव गेले. आपण तेवढे भाग्याचे नाही. आणि ब्रह्मविद्याशास्त्र आपल्यापर्यंत कधीच येणार नाही. आपल्याला तिथं जावं लागेल तत्त्वज्ञान समजून जाणून घेण्यासाठी. आपल्याला त्यात घुसावं लागेल. ते आपण पे दे तर आपण पे दिलं, आपण ज्या शास्त्राला आपण पे दिलं, आपले पण दिलं तर मग ते बी आपल्याला उमटेल, कळेल. तो परमेश्वरच उमटावणार आहे, परमेश्वरच कळवणार आहे. म्हणून आपण हे होऊनी म्हणजे परमेश्वर स्वतः हे होऊनी स्वतः होऊन कवनाचे घर न रिकीचे. बाई संकट का गेले म्हणले, पूर्वजन्मात त्यांनी परमेश्वराची सेवा केली म्हणून घरा जाऊन संबंध दिला म्हणले. आपल्याला ते करावं लागेल ना. पहिले समजून तर घ्या, ज्ञान घ्या. त्या ज्ञानातून करण्याचा प्रयत्न जर केला, आवडी निर्माण केली तर मग परमेश्वर आपल्याकडे येतील. पूजनीय भांडारेकरांकडे का गेले, आचार्यांना स्थिती देऊन 8 भेटी का दिल्या,
त्यांच्या मनातला संभ्रम, भीती काढून टाकली. माईम भटांच्या मनातली भीती, संभ्रम, प्रश्न, अज्ञान काढून टाकलं. आपल्याही मनातून काढतील. पण पहिले ज्या परमेश्वराने आपल्याला ज्ञानाच्या माध्यमातून ओळख दिलेली आहे, प्रचिती दिलेली, जाणीव करून दिलेली, ती तर समजून घ्या. लगेच कुठं भेटणार आहे? त्यांनी पाठीमागच्या जन्मात आपल्यासारखंच समजून घेतलं, जाणून घेतलं, ती अर्थता निर्माण केली, चतुर्विध दुःख केलं, म्हणून त्यांना सन्निधान, म्हणून श्रीमुखी डायरेक्ट भेटलं आहे. आपल्याला ते भेटल, परंतु आता जे भेटलेलं आहे त्यावरती काम केलं पाहिजे ना. आपण 10वीला आहे आणि 12वीचा विचार करतो, परमेश्वर प्राप्तीचा विचार करतो, ग्रॅज्युएशनचा ज्या वर्गात आहे त्या वर्गाचा अभ्यास केला तर तो पेपर व्यवस्थित सोडवता येईल आणि त्यातून पास होऊन मग आपण पुढे जाऊ. आपण 10वीत असताना ग्रॅज्युएशनचा विचार करण्यात काय अर्थ नाही. विचार मनात ठेवून मात्र आज कसं पास होता येईल याचा विचार करावा लागेल. आज आपल्या हातात काय आहे? तत्त्वज्ञान समजून घेणं, जाणीव करून घेणं, त्या परमेश्वराचा अलौकिक तो अवतार जाणून त्याविषयी आवडी निर्माण करणं, आवडीपूर्वक जे बी करायचं ते करणं. आपण सारं करतो पण आवड नाही आहे, आणि आवडी नसेल तर त्या साऱ्या करण्याला काही अर्थ नाही आहे. आणि आवडी ही ज्ञानातून येत असते. आवडी परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं आहे हे जाणून उमजून जर घेतलं तर कळत असते, तर ते येत असते. या आपण पे दीजे तरी आपण पे देजे. तुम्ही आपण पे जर दिलं तर आम्ही आपण पे देऊ म्हटले. आपले पण कोणालाही आपण आवजाव घातलं तर तो आपल्याला आवजाव घालतो, कोणाचा रिस्पेक्ट केला तर तो आपलं रिस्पेक्ट करतो. हे परमेश्वर आहे. परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा नाही, परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं हे समजून घेण्याची इच्छा नाही, परमेश्वराने काय तत्त्वज्ञान सांगितलं आहे त्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, परमेश्वराने काय करायला लावलेलं आहे ते आपण करत नाही. परमेश्वर भेटेल कसा? जे करायला लावलं आहे ते केलं तर भेटेल ना. जे करायलाच नाही लावलं ते नाही केलं तर कसा भेटेल? पण परमेश्वर भेटणं हे परमेश्वरानेच सांगितलेलं आहे. परमेश्वराने स्वतःचं नाम सांगितलं, ॲड्रेस सांगितला, कोणता रस्ता आहे त्या रस्त्याने जर आले तर तुम्हाला कुठं मी भेटेल हे सांगितलं. म्हणजे सारंच गोष्ट सांगून टाकलेली आहे. तरी आपण ते जाणून घेत नाही, तरी आपण प्रवासाला सुरुवात करत नाही. कुठंतरी जायचं जर असेल आपल्याला तर आपण सर्व समजून घेतलं तर मग एकदम कॉन्फिडन्सनी प्रवास करायला सुरुवात करतो की नाही मला माहिती आहे. परमेश्वराने सुद्धा आपल्याला सर्व काही सांगितलं, मग कॉन्फिडन्स का नाही, आत्मविश्वास का नाही? परमेश्वर भेटेल, मिळवायचं आहे, त्या बाजूनी मी प्रवासाला सुरुवात केली पाहिजे, हे आपलं का नाही आहे? का गरज वाटत नाही आपल्याला? तो परमेश्वराने सर्व सांगितलं आहे की परमेश्वर भेटल्यावर काय होणार आहे आणि नाही जर भेटला तर काय होणार आहे. किती दुःख आहे, किती नरक आहे, चतुर्विध स्थावर 13 भेदी नरक आपले कसे वाट पाहतात आणि हे दुःख परमेश्वराला पावत नाही म्हणून परमेश्वर स्वतः अवतार घेऊन आपल्याला हे सर्व सांगतात. हे आपल्याला कळत नाही, हे आपल्याला कळालं पाहिजे. हे कळालं तर परमेश्वर भेटेल, कळालं तर 50% आपण बाजी मारलेली असते. परमेश्वर भज्य सबंध वंद्य. परमेश्वर भजनीय आहे, संबंध वंदनीय आहे. परमेश्वराने आपल्याला पारदर्शकता दिलेली आहे. आपल्याला आता संबंध वंदनीय जर आहे तर वंदनच केलं पाहिजे, भजन कशाला केलं पाहिजे? परंतु आपलं काय काय आहे बघा, स्थानाच्या ठिकाणी, विशेषच्या ठिकाणी, साधुसंतांच्या ठिकाणी, नामधारक वासनिकाच्या ठिकाणी वंदन केलं पाहिजे आपण. परंतु आपण वंदन सोडून दिलं आणि भजन करायला लागलेलं आहे. आणि जो भजनीय देव आहे त्याला फक्त वंदन करून राहिलं, उलटं करून टाकलं आहे आपण. भजन आणि वंदन यातला नेमका फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. तो संबंध वंदनीय आहे तर तेवढ्या पुरतंच आपल्याला त्याचा उपयोग करून पुढं चालावं लागेल. स्थानमोचक, विशेषमोचक, कोणती क्रियामोचक सांगितलं आहे, ज्ञानमोचक सांगितलं, दास्यमोचक सांगितलं, आत्मज्ञाने मोक्ष सांगितलं. या गोष्टी आपल्याला समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल ज्ञानातून. परमेश्वराने या गोष्टी साऱ्या स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितल्या, कोणतीच गोष्ट लपून नाही ठेवली. आपल्याला हुशार केलं परमेश्वराने, आपल्याला शहाणं केलं, परंतु आपण शहाणे नाही होत. आपल्याला परमेश्वराने येतीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आदी करून तुम्हा नमस्कार नाही किंका. अहो बरोबर आहे,
आमच्या जे बी संबंधाला गेलेले जे ओटे गोटे जे आहे, जे बी आहे, तुम्हाला नमस्कारणी तुमच्यासाठी नमस्कारण्यासाठी मी निर्माण केलेलं आहे. तुम्हाला त्याच्यावरती नमस्कार करायचा आहे, तेवढ्यापुरतंच तुम्ही त्याचा साधन म्हणून वापर करायचा आहे. मायसनी देमती कैसरी डावलेली. मग जर दगड ओटे जर वंदनीय आहे, तर मग चालता बोलते देमती कशी काय डावलली आचार्यांना देव सांगतात. आपल्याला विशेषाविषयी जेवढं प्रेम आहे, स्थानाविषयी जेवढं प्रेम आहे, तेवढं साधकांविषयी आहे का प्रेम? साधूंना भेटल्यानंतर तेवढं आहे का प्रेम? नामधारक वासनिकाला भेटल्यावर तेवढं आहे का प्रेम? ते प्रेम आपण कुठं दाखवतो? स्थानाच्या ठिकाणी, विशेषच्या ठिकाणी. फुलहार घेऊन जातो, विडे वाहतो, पैसे ठेवतो, उपहार घेऊन जातो, तिथं दाखवतो. परंतु एखादे साधक दिसले तर त्यांच्याविषयी आपल्याला प्रेम नाही, आपलेपण नाही, आवड नाही. परमेश्वर म्हणतात तुम्ही डावलताय. मग कोणाला डावलतोय आपण? देवाने सांगितलं देमतीला का डावललं? या देमती म्हणजेच आपण सारे साधक एकामेकाला डावलतोय. आपल्याला आपल्या मनामध्ये प्रेम नाही का? तर देवाविषयी प्रेम नाही, देव समजला नाही, देव कळला नाही. देव कळाला का सर्वांविषयी प्रेम निर्माण होईल. हा या वेलीचा आहे, तो त्या वेलीचा आहे, अशी भावना निर्माण होईल. स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे, हा माझ्या देवाचा परिवार आहे. देव समजला, देव कळाला, देवाविषयी आवड निर्माण झाली की आपापच या देवाच्या परिवारावरती आवड निर्माण होईल. हा ह्या वेलीचा मग कुळवंदन आहे, हे आमच्या कुळाचं वंदन, हे आमच्या कुळाचे कुलभूषण, ही भावना निर्माण होणारच नाही. हे गटतट राहणार नाही आपल्या मनातून. आपण पूर्ण निघून जाऊ. एकच गट आणि एकच तट स्वामी श्री चक्रधर. ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा देव भेटेल, तेव्हा देव समजेल, तेव्हा देव कळेल. जेव्हा देव कळेल तेव्हा देवाविषयी आवडी निर्माण होईल आणि तेव्हा देव भेटेल. यात जोपर्यंत अडकलेलो आहे ना, त्यातून तोपर्यंत आपण बाहेर पडत नाही. आपण डावलतोय. जे देवाने सांगितलं आहे ते ऐकलं तरच होईल. देवाने सांगितलं याला डावलू नका, पण डावलतोय. देवाला सांगितलं यांनी फक्त याचं वंदन करा, नमस्कार करा, ते मात्र तिथं आपलं काय चाललं हे आपण बघायचं. म्हणून धर्मातला अधर्म खूप आहे, हा विकल्प खूप आहे, आपण शोधला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. परंतु त्यात आहारी गेलो आहे आपण. परंपरागत पाठीमागून आलं, पुढं ढकललं. का कशासाठी? प्रश्नाचं चिकित्साच नाही आपल्याकडे. देवाने सांगितलं जीवाने चिकित्सा केली पाहिजे. काय सांगितलं आहे देवाने? स्पष्ट आणि पारदर्शक श्रीमुखीचे वचन आहे, आपल्याला सावध केलेलं आहे. आणि देवाला माहिती आहे का हा जीव कुठं कुठं अडकेल आणि कशा कशात अडकेल. माझ्यामध्ये यायच्या ऐवजी तो कुठं कुठं जाईल आणि म्हणून ही सृष्टी बी निष्फळ होईल. माझा अवतारचं कार्य, उद्देश, बोध देण्याचंही कार्य योग्य पद्धतीने होणार नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला सावध केलेलं आहे. हे या अवताराचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला थांबवतात, पुढं पुढं जाऊ नका, सरकू नका. पण आपण सरकलो आहे. पण परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आपले सगळे निरोध परिवार येथीच्या संबंध जायचे, मग तो म्हणे ती कीजे. आपले सगळे निरोध म्हणजे आपल्याला ज्या अडीअडचणी आहे ते फरून येथीच्या संबंधाची आहे. म्हणजे परमेश्वर म्हणतात मला जे संबंधी आहे, परमेश्वराचे संबंधीय कोण आहे? आपण आहोत. ज्ञानाने आपल्याला संबंध दिलेला, परमेश्वर बोधाने आपल्याला संबंध दिलेला. परमेश्वर म्हणता हा अनादीचा संबंध आहे जीवाचा आणि परमेश्वराचा. ते संबंधी आहे. त्यांच्या संबंधात जायचे म्हणजे त्यांच्याकडे जा म्हटले आणि मग तो म्हणे ते कीजे. मग त्यांनी सांगितलेलं आपण ऐकावं, आदर करावा. तिथं मी तुम्हाला भेटेल. आपण तिथं जात नाही, गेलोय तरी आदर नाही. हा काय घेऊन आलेला आहे, किती घेऊन आलेला आहे, कसा घेऊन आलेला आहे, त्यावरती आदर ठरत असेल. आपल्याला सुद्धा वाटतं की आपण रिकाम्या हाताने जाऊच नाही, जावंच लागेल. काहीतरी आपल्याला घडलं पाहिजे. जीवाला घडवणार आहे का? परमेश्वर घडवणार आहे. एक परंपरा झालेली आहे, प्रेम नाही आहे. दोन साधक जर भेटले तर मला काहीतरी यांना द्यायचं आणि त्यांना मला काहीतरी द्यायचं आहे, या विधीतच अडकून गेलो आपण. प्रेमानं बोलणं नाही, तत्त्वज्ञानावरती चर्चा नाही, चिंतन नाही, मनन नाही, काही प्रतिचित एकामेकाला सांगणं नाही. आणि हेच सर्व काय आहे असं समजून त्यावरती शिक्कामोर्तब करून देवापासून आपण दूर जातोय, खूप खूप दूर जातोय. देवाने स्पष्ट सांगितलं संबंधीचे जे संबंधी आहे त्यांच्या संबंधा जा.
त्यांच्या ठिकाणी जा. तिथं गेल्यानंतर मग कपडे द्या, पैसे द्या, वस्तू द्या, त्यांना खुश करा, अशातला भाग नाही आहे. ते म्हणतील ते करा म्हटले. मग काय करायला लावलं आहे, काय करायला लावतील ते, हे आपण सांगितलं, समजलं पाहिजे. पडिल्याची शुश्रूषा की जे आपल्या पडिल्याची शुश्रूषा. मग शरीरावरून पडला, विचारावरून पडला, आचारावरून पडला, तिथं गेल्यानंतर करायचं काय हे देवाने लगेच पुढं सांगितलं आहे, पडिल्याची शुश्रूषा. अहो ते पडलेले आहे का, धर्मावर आहे का हे चेक करा, तत्त्वज्ञानावर आहे का, देवाची आवडी आहे का त्यांच्या मनामध्ये. नसेल तर मग शुश्रूषा करा, मग सांगा त्यांना अहो असं नाही आहे, असं असं आहे. आपण ते करतो का चर्चा? नाही करत. ती चर्चा करत नाही, सांगत नाही, ऐकत नाही, काहीच नाही. आपल्याला असं वाटतं हा विधी जर गेला तर धर्म जातो का काय. विधीत धर्म नाही आहे, धर्मात विधी आहे. देवाने सांगितले विधी किंकर नव्हे, परमेश्वर किंकर व्हावे. एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान, हे विधी भावातीत अनुष्ठान, आचाराशी निगडीत असलेलं. ही आचाराशी एकामेकाची बांधिलकी ठेवून आपण शुश्रूषा करणं आणि त्याला धर्मावरती आणणं, आपण त्यांच्याकडून धर्मावरती येणं म्हणजे परमेश्वर भेटणं. आणि हे कधी होईल? जेव्हा परमेश्वराविषयी आवडी निर्माण होईल. परमेश्वराविषयी आवडी निर्माण झाली, परमेश्वराच्या परिवारावरती आवडी निर्माण होईल, तेव्हाच होईल. आपण नक्की यावरती काही प्रतिक्रिया असतील तर कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.